नमस्कार. 15 ऑगस्टच्या भाषणाची सुरुवात कशी करावी याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासाठी देतो आहे. मित्रांनो, 15 ऑगस्टच्या भाषणाची सुरुवात कशी करावी किंवा 15 ऑगस्टमध्ये काय बोलावं किंवा 15 ऑगस्टमध्ये शेवट कसा करावा, चारोळ्या कुठल्या घ्याव्यात, 15 ऑगस्ट या भाषणाची माहिती काय आहे, यावरती वेगवेगळे व्हिडिओ मी बनवलेले आहेत यापूर्वी सुद्धा. 15 ऑगस्टच्या भाषणात उदाहरणं कोणती द्यावीत, 15 ऑगस्ट या विषयावर अनेक व्हिडिओ मी बनवलेले आहेत. तुम्ही याच्या अगोदरही मी व्हिडिओ बनवले ते पाहू शकता. आजचा महत्वाचा विषय आहे 15 ऑगस्टच्या भाषणाची सुरुवात कशी करावी. आता बघा, भारत मातेचे सुपुत्र आम्ही, करू जय जयकार, रक्तात रोविला तिरंगा, नाही कुणा देणार, नेताजी सम बनून सारे, देशासाठी लढणार, देशासाठी लढणार. आज 15 ऑगस्ट 1947 अर्थातच स्वातंत्र्य दिन, आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. सन्माननीय विचारमंच मंचावरील उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, गावकऱ्यांनो, शिक्षक वृंद आणि आपण सर्वजण, आज स्वातंत्र्य दिन इथपर्यंत घेऊन तुम्ही ही भाषणाची सुरुवात करू शकता किंवा एखादी दुसरी चारोळी टाकू शकता. मी याच्या अगोदरही दिलेली आहे माझ्या वक्तृत्वाची साधना भागी 1 या पुस्तकामध्ये ही चारोळी दिली आहे, दृष्टांत पण यात दिले. ती चारोळी सांगतो. न हिंदू का हो न मुसलमान का, टपकता है खून इंसान का. ही चारोळी घेऊन सुरुवातीकडे कसं यायचं सांगतो. मी नुसत्या चारोळ्या सांगत नाहीये. चारोळ्या तर काय हो, ChatGPT आपल्याला चारोळ्या पण भेटतील ना, नेटवर सगळंच आहे. पण ते चारोळी घेऊन परत विषयावर कसं यायचं ही माहिती मिळणं खूप गरजेची आहे, आणि म्हणून ही माहिती तुम्हाला देतोय. बघा, परत एकदा सांगतो भाषणाची सुरुवात कशी करायची 15 ऑगस्टच्या ही चारोळी घेऊन. मी एक डेमो दाखवतो तुम्हाला. न हिंदू का हो न मुसलमान का, टपकता है खून इंसान का, इस खून की कदर करो यारो, ये खून है हिंदुस्तान का, ये खून है हिंदुस्तान का. आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. सन्माननीय विचारमंच मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, जमलेल्या बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो आणि गावकऱ्यांनो व सर्व शिक्षक वृंद, आपण सर्वजण आज स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण सर्वजण आज कशानिमित्त जमलेलो आहोत इथपर्यंत सांगायचं. ही तुमची भाषणाची सुरुवात झाली. पण ज्या वेळेला मी ही चारोळी दिली, म्हणजे भारत मातेचे सुपुत्र आम्ही, करू जय जयकार, रक्तात रोविला तिरंगा, नाही कुणा देणार, नेताजी सम बनून सारे, देशासाठी लढणार, देशासाठी लढणार. मग इथून पुढे सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेली मंडळी, या सगळ्यांना संबोधित करून परत विषयाकडे कसं यायचं हेही खूप महत्वाचं आहे. आता बऱ्याच लोकांची अडचण काय आहे, ठीक आहे, आपल्याला मी ज्या चारोळ्या दिल्यात त्या चारोळ्या तुम्हाला कुठे भेटतील, यापेक्षा अन्य चारोळ्या भेटतील. आता म्हणजे ChatGPT टाकलं देशाविषयी चारोळ्या, तर तुम्हाला ते चारोळ्या किती भेटतील ना. पण सुरुवात कशी करायची, त्याची मांडणी कशी करायची, कुठलं वाक्य रिपीट करायचं, ये खून है हिंदुस्तान का, ये खून है हिंदुस्तान का. ही जी चारोळी ना, या चारोळी मधली ही शेवटची ओळ जर रिपीट केली तर जरा त्याच्यावर बरं दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, ना हिंदू का हो ना मुसलमान का, टपकता है खून इंसान का, इस खून की कदर करो यारो, ये खून है हिंदुस्तान का, ये खून है हिंदुस्तान का. ती चारोळी रिपीट केल्यानंतर थोडासा पॉज घ्यायचा आहे, आणि मग विषयाकडे येताना सन्माननीय विचारमंच किंवा सन्माननीय व्यासपीठ हे म्हणून तुम्हाला व्यासपीठावरल्या लोकांना संबोधित करायचं, समोर बसलेल्या लोकांना संबोधित करायचं, गावकऱ्यांना संबोधित करायचं, विद्यार्थ्यांना संबोधित करायचं, सर्व शिक्षक वृंदांना संबोधित करायचं, आणि मग विषयाकडे तुम्हाला, मुख्य विषय आहे आपला स्वातंत्र्य दिन, कसं मिळालं स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्य दिनाची माहिती सांगायला सुरुवात करायची. आता माहितीचा वेगळा व्हिडिओ बनवलाय. आज मला हे समजून सांगायचंय तुम्हाला, फक्त सुरुवातच कशी करायची. नुसत्या चारोळ्या घेणं म्हणजे सुरुवात करणं नाही. ती सुरुवात योग्य त्या चढउतारात आहे का याचाही विचार तुम्हाला करायचा आहे. त्या सुरुवातीमध्ये कुठलं वाक्य रिपीट करायचंय. आता शेवटचं वाक्य, देशासाठी लढणार, देशासाठी लढणार, म्हणजे याच्यापूर्वी जी चारोळी सांगितली ना मी, की भारत मातेचे सुपुत्र आम्ही, करू जय जयकार, रक्तात रोविला तिरंगा, नाही कुणा देणार, नेताजी सम बनून सारे, देशासाठी लढणार, देशासाठी लढणार. देशासाठी लढणार याला अंडरलाईन करा, कारण ते रिपीट करायचंय. ते रिपीट केलं तर त्या चारोळीला टाळ्या येतील. बघा, रिपीट का करायचं, त्या वाक्यावर पुन्हा पुन्हा एवढा ट्रेस का देतोय आपण, तिथं आपल्याला टाळ्या घ्यायच्यात, नुसते शब्द नाही, टाळ्या आल्या पाहिजे सुरुवातीला. मग सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले विद्यार्थी मित्रांना संबोधित करा, समोर बसलेल्या
माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो किंवा विद्यार्थी मित्रांनो, मग गुरुजन वर्ग, गावकऱ्यांनो, या सगळ्यांना संबोधित करायचे. म्हणजे वक्ता किती कसलेला आहे, वक्त्यामध्ये आहे काहीतरी, तो सगळ्यांना व्यवस्थित संबोधित करून आणि मग विषयावर येतो. याला म्हणायचं विषयाची व्यवस्थित केलेली सुरुवात. आता सुरुवातीमध्ये गोंधळ काय होतो माहिती का, बऱ्याच लोकांनी सगळ्या महापुरुषांचे नावं घ्यायचे आणि मग विषयाकडे यायचं. ही सुरुवात व्याख्यानासाठी ठीक आहे हो, या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं नाही, प्रजासत्ताक दिनानिमित्तानं नाही. मी जे आता दिली ना, देशावरची 4 ओळी घेऊन सगळ्यांना संबोधित करून मग विषयावर या. सुरुवात वेगवेगळ्या भाषणाची वेगवेगळी सुरुवात असते. म्हणजे तुम्ही व्याख्यानाची सुरुवात वेगळी आहे. म्हणजे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर, लोकसम्राट, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आई या शब्दाचा अर्थ आम्हाला ज्यांच्याकडून कळला अशा थोर माता अहिल्यादेवी होळकर, या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करून मी माझ्या विषयाकडे वळतो. ही सुरुवात व्याख्यानात ठीक आहे हो. इथं 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला, 17 सप्टेंबरला ही सुरुवात नकोय. आता 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तरी किमान देशावरची 4 ओळी घेणं, सगळ्यांना संबोधित करणं आणि मग विषयावर येणं हेच योग्य आहे. हे तुम्हाला म्हणजे नेमान आहे. तर तुम्हाला हे सगळे भाषण वगैरे जे पाहिजे असतील ना, तर या पुस्तकात आहेत. पहा, सगळेच भाषण आहेत या पुस्तकात, एकही भाषण सुटलं नाही. म्हणजे याच्यामध्ये तर घरी कशी तयारी करावी, विषयावर कसं यावं, मनात कशी भाषणाची तयारी करायची. बऱ्याच लोकांना भाषणाची तयारी कशी करायची समजत नाहीये. मनातच ते अंतर्मनात ते वक्तृत्वाचं बीज कसं गेलं पाहिजे याची माहिती याच्यात. आणि याच्यामध्ये सगळ्या भाषणाची स्क्रिप्ट आहेत. आणि ही एक पुस्तक घेतलं तर 590 रुपयामध्ये आहे. मूळ किंमत 500 रुपये, 90 रुपये कुरिअर चार्ज लागतो. पण 2 पुस्तके जर एकत्र घेतली ना तर आम्ही कुरिअर चार्ज लावत नाही. आम्ही आमचा कुरिअर चार्ज मी तुम्हाला हे पुस्तक घरपोच पाठवून देतो. म्हणजे 2 पुस्तक घेतली तर 1000 रुपये घरपोच येतात. सध्याची किंमत आहे याची. आणि एक पुस्तक घेतलं तर 590 रुपयामध्ये येतं. भाग 1 मागवा अथवा भाग 2 मागवा. दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आणि महत्वाची सूचना, आमचं 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण असतं. बऱ्याच लोकांना, ज्या लोकांना भाषण जमतच नाही, आयुष्यात कधी बोलले नाहीत, अशा लोकांना आम्ही 3 दिवसात भाषण कला आत्मसात करून देतो. निर्भीडपणे भाषण करायला शिकवतो. येणारे प्रशिक्षण आहे 21, 22, 23 ऑगस्ट लोणावळ्यात होणार आहे. आणि त्यानंतर 11, 12, 13 सप्टेंबर बीड जिल्ह्यात होणार आहे. हॉटेल भक्तिशक्ती, तालुका वडवणी या ठिकाणी. प्रत्येक महिन्याला लोणावळ्यात मध्ये माझं प्रशिक्षण होतं आणि बीड जिल्ह्यातही होतं. शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यात होतं आणि पहिल्या आठवड्यात विकेंड पाहून, शनिवार रविवार पाहून बीड जिल्ह्यात होतं. हे विकेंड पाहूनच घेतलं जातं. त्यामुळे तुम्हाला 1 दिवसाची सुट्टी टाका आणि 3 दिवसाचं प्रशिक्षण जॉईन करा. दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. घरपोच पुस्तक मागवा अथवा प्रशिक्षण जॉईन करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला तर तुमच्या मित्रांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, आपल्या नातेवाईकांना, ज्यांना 15 ऑगस्टचं भाषण करायचं आहे त्यांना ही सुरुवात सुद्धा कळावी, विषयावर कसं यावं हे कळावं, याचा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. धन्यवाद.